भावा बहिणीचं नातं ही ईश्वराची सुंदर कल्पना. बहिणीला भावाचं प्रेम मिळतं व भावाला बहिणीचं प्रेम मिळतं. स्वर्गीय आनंदाचा अनुभव घेत ही भावंड लहानपण मन मुरादपणे नदीच्या प्रवाहात खळखळणाऱ्या पाण्याप्रमाणे हसत खेळत बागडत निर्मळ मनाचे जीवन जगत असतात आणि ह्यालाच रक्तातील नातं म्हणतात. खेळताना एकमेकांना चिडवणं, बहिणींचे केस हळुवारपणे मागून खेचणं, भावाच्या डोक्यात हळुवारपणे मागून मारणं, पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला जमलेल्या पाण्यात उड्या मारून एकमेकांचे कपडे घाणेरडं करणं, संध्याकाळी पुन्हा एकदा एकत्र हुंदळ्यावर झोके घेत अंगाई गीत गाण्यात रमून जाणं, जणू काही दिवसभरात काहीच घडलं नाही असं जीवन जगणं, आणि ह्यालाच रक्तातील नातं म्हणतात. शाळेत जाताना आपल्या लहान भावंडांची वजनी दप्तरं पाठीवर घेऊन त्यांचा शाळेचा प्रवास आनंदाचा करणारे भाऊ बहीण, परंतु मोठेपणी अनेक कारणामुळे आपल्या भावंडांच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करून त्यांचा जीवनाचा प्रवास दुःखाचा करणारे भाऊ बहीण आज आपण समाजात पाहतो. याला रक्तातील नातं म्हणतात का? लहानपणी आपल्या भावांचे मळलेले व घाणेरडे कपडे धुणारी बहीण व संध्याकाळी त्याच कपड्यांची चांगली घडी करून ते नीट ठेवणारी बहीण. शरीराने मोठे झालेले परंतु अकलेने शून्य व शुद्धी हरपलेले भाऊ अनेक कारणामुळे आपल्या बहिणीला घाणेरडे शब्द बोलून लहानपणी तिने काढलेली त्यांच्या मळलेल्या कपड्यांची घाण बहिणीवर मोठेपणे कशी काय फेकू शकतात? ह्याला रक्तातील नातं म्हणतात का? लहानपणी एकमेकांच्या नाकातील वाहणारे शेंबूड, तोंडातून वाहणारे लाळ, आपल्याच कपड्यांनी साफ करणारे भावंड आपण पाहिली आहेत आणि तसा अनुभव आपण देखील घेतला आहे. एकत्र चालताना पायाला ठेच लागली की जणू काही आपल्याच हृदयाला ठेच लागली असा अनुभव घेतलेले भाऊ बहीण. मोठेपणे हीच भावंड वाडवडिलांच्या प्रॉपर्टीवरून एकमेकांच्या नाका तोंडातून रक्ताच्या पिचकाऱ्या कसे काय काढू शकतात? ह्याला रक्तातील नातं म्हणतात का? लहानपणी ताप आला की झोपेची पर्वा न करता रात्रभर कपाळावर मिठ्याच्या पट्ट्या बदलणारे चिंताग्रस्त झालेले भाऊ बहीण. मोठेपणे हीच भावंड एकमेकांसाठी डोकेदुखी कसे काय बनवू शकतात? ह्याला रक्तातील नातं म्हणतात का? लहानपणी अर्धी भाकर खाल्ली परंतु समाधानाने राहिली. रात्री झोप देखील चांगली लागायची, कारण त्यामध्ये भावा बहिणीच्या प्रेमाचा, मायेचा व आपुलकीचा गोडवा व ओलावा होता. आज आम्ही पोट भरून खातो परंतु समाधान नाही. झोपायच्या खोलीमध्ये आधुनिक सुख सोयी आहे तरी देखील झोप लागत नाही. झोपेसाठी गोळ्या घेतो तरीही झोप लागत नाही, कारण भावा बहिणीची माया व आपुलकी आम्ही गमावून बसलो आहोत. ह्याला रक्तातील नातं म्हणतात का? लहानपणी बाहेर गेलेल्या भावंडांची ओटीवर वाट पाहणारी बहीण भावंड, कार्यक्रमाला मिळालेला खाऊ घरी एकत्र खाणारी व एकत्र आनंदाचा अनुभव घेतलेली भावंड. आज तीच भावंड मोठेपणी एकमेकांना न पाहता, एकमेकांना न भेटता वर्षानुवर्ष कसे काय जीवन जगू शकतात? ह्याला रक्तातील नातं म्हणतात का? स्वार्थ, हृदयाचा कठोरपणा, अहमपणा, पैशाची माया व लोभ, वाडवडिलांच्या मालमत्तेबाबत असलेला लोभ, ह्यामुळे आमचे रक्तातील नातं कोमेजून गेलं आहे. आम्ही कमाई केली परंतु बहीण भावांचं व भावाभावांचं पवित्र नातं आम्ही टिकवू शकलो नाहीत. भावा बहिणीच्या नात्यात जो खरा स्वर्गीय आनंद दडलेला आहे तो आम्ही गमावून बसलो आहोत. मला अमुक बहिणी
व अमुक भाऊ आहेत हे मी इतरांना अभिमानाने कसे काय सांगू शकतो? ह्याला रक्तातील नातं म्हणतात का? परमेश्वर म्हणतो, आज तुमचे मन कठोर करू नका. क्षमा, समेट व प्रीती ह्याद्वारे बंधू प्रेमाचे ज्योत पुन्हा एकदा उजळू द्या. दुरावलेल्या बहीण भावंडांना पुन्हा एकदा प्रेमाने आलिंगन देऊया. माझा भाऊ जो हरवला होता तो मला सापडला आहे. माझी बहीण जी हरवली होती ती मला पुन्हा सापडली आहे. ह्याचा प्रत्यक्षात अनुभव घेऊया. त्याद्वारे लहानपणी भावा बहिणी बरोबर घेतलेला स्वर्गीय आनंद पुन्हा एकदा घेऊन देवाच्या प्रेमाचे गोडवे आपण गाऊया. नात्यात जो गोडवा आहे, नात्यात जे सुख आहे, नात्यात जो आनंद आहे तो पैशात व संपत्तीत नाही. तथास्तु.